दुधामधील भेसळ रोखण्यासाठी आता अन्न आणि औषध प्रशासन सज्ज झालंय। दूध भेसळखोरांवर एमपीडीए लागणार असून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत भेसळखोरांवर आता कारवाईचे आदेश देण्यात आले। दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवणार आहे। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। त्यामुळे ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग सज्ज झाला असून दूध भेसळखोरांवर आता कारवाई केली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत भेसळखोरांवर कारवाईचे निर्देश सरकारने दिलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं की एमपीडीए लावलं पाहिजे। हे एमपीडीए लावलं की त्याच्यामध्ये बेल भेटणार नाही आणि ते आतमध्ये राहिलं की हे सगळं दुधाचा भेसळ जे दूधजन्य पदार्थामध्ये जे भेसळ होतं फार मोठ्या प्रमाणात दुधामध्ये भेसळ होतो हे ताबडतोबीने थांबवता येईल। अशा प्रकारचा एक फार मोठा क्रांतिकारक निर्णय दुग्ध विकास विभागाला डायरेक्शन माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे। आपल्याकडे कर्मचारी कमी आहेत, त्याच्यामुळे 200 कर्मचारी डेली डिपार्टमेंटचे आमच्याकडे ते देणार आहेत, म्हणजे या अभियानाकरता। आणि पोलीस विभागाचे सुद्धा आपल्याला जवळजवळ 200 कर्मचारी या विभागाचे काम करतील आणि आमच्या फूड एफडीए डिपार्टमेंट जॉईंट आम्ही कारवाई करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।